गरमीमध्ये नाश्त्यासाठी काहीतरी हलकं फुलकं तरीही चवदार हवं असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 1 तास भिजत घालून ठेवायची आहे. 1 तासानंतर यामध्ये अर्धी वाटी पोहे घालायचे आहेत. असंच 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. 5 मिनटांनंतर डाळ आणि पोहे एकत्र धुवून घ्यायचे आहेत. यातलं पाणी काढून घेतल्यानंतर आता हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये थोडंसं आलं घातलं, हिरवी मिरची घातली आहे, पाववाटी यामध्ये दही घातलं आणि हे सगळं मी वाटून घेतलं. अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. यामध्ये आता भाज्या घालायच्या. तर इथे मी गाजर, शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा सगळं बारीक चिरून घेतलं आहे. याबरोबरच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली आहे, कोथिंबीर घातली आहे, मिक्स केलं आहे. हे मिश्रण तयार झालं आहे. नाश्त्याबरोबर खाण्यासाठी टोमॅटोची चटणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिरवी मिरची घातली, टोमॅटो घातला आहे, लसूण घातली, टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे आणि अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे. पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली आहे. चटणीला मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. चटणी तयार आहे. तयार मिश्रणाची इथे मी धिरडी तयार करून घेतल्यात. अगदी झटपट होतात, चवीला खूपच छान लागतात. हलका फुलका झटपट होणारा हा मस्त असा नाश्ता नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.